नमस्कार मित्रांनो, शेतीशाळाच्या लेक्चरमध्ये मी ममता पाटील आपलं खूप खूप स्वागत करते. आजचं आपलं हे लेक्चर बीएससी ॲग्रिकल्चर फर्स्ट सेमिस्टरच्या स्टुडंट्ससाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्सटेन्शन एज्युकेशन या सब्जेक्टच्या अंडर जो आपला पहिला कोर्स आहे, रुरल सोशिओलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी, या पर्टिक्युलर कोर्सच्या पेपर पॅटर्नबद्दल डिस्कस करणार आहोत. पूर्ण तो पेपर पॅटर्न कसा असणार आहे, कुठले क्वेश्चन्स असणार आहे, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असू शकतात, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर कशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात हे बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रश्नांना टॅकल कसं करायचं, प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्ही एक अर्धा मार्क एक्स्ट्रा कुठे आणू शकतात, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आणि पुढे जाण्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या जास्तीत जास्त ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, सो दॅट सगळ्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. सो विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात अगोदर क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आपण समजून घेऊया. बघा, क्वेश्चन पेपरमध्ये तुमच्याकडे असणार आहेत 3 सेक्शन्स. त्यातला सगळ्यात पहिल्या सेक्शनमध्ये लॉंग किंवा डिस्क्रिप्टिव्ह टाईप आन्सर्स तुम्हाला लिहायचे. बघा, टोटल 6 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार. त्याच्यापैकी कुठले पण 4 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. त्या 4ही क्वेश्चन्सला इच 6 मार्क असणार. ठीक आहे. आणि 2 क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला ऑर मध्ये राहतील. म्हणजे टोटल 6 क्वेश्चन्स पैकी तुम्हाला कुठलेही 4 क्वेश्चन्स लिहायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 6 मार्क आहेत. ठीक आहे. हे असे टोटल 24 मार्क्स सेक्शन ए ला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन बी आहे. सेक्शन बी मध्ये तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन्स दिले जाणार. ठीक आहे. या क्वेश्चन्स मधून तुम्हाला कुठले पण 4 क्वेश्चन्स लिहायचे, म्हणजे इथे एक प्रश्न ऑरला राहील तुम्हाला. ठीक आहे. या क्वेश्चन्सचे आन्सर्स शॉर्ट मध्ये लिहायचे आहेत. हे डिस्क्रिप्टिव्ह नाहीये, ह्याला शॉर्ट मध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे. प्रत्येक क्वेश्चनला मिळणार तुम्हाला 2 मार्क्स. ठीक आहे. सो इथे तुम्हाला मिळेल प्रत्येक क्वेश्चनसाठी 2 मार्क्स. सो इथे टोटल झाले 4 क्वेश्चन्सचे 8 मार्क्स. ओके, दिस वॉज अबाउट सेक्शन बी. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघूयात सेक्शन सी. आता सेक्शन सी आहे मोस्टली ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. आता या ऑब्जेक्टिव्ह मध्ये ना फिल इन द ब्लँक्स असू शकतात, डेफिनेशन्स विचारू शकतात, डू ॲज डायरेक्टेडचं सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचारू शकतात. मग कोरिलेशन्स असू शकतात, एखाद्या वन वर्ड आन्सर्स विचारू शकतात किंवा 1 सेंटेन्स आन्सर्स पण विचारू शकतात. व्हरायटी ऑफ टाईपचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला या सेक्शन मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये असणारे तुमचे 2 क्वेश्चन्स. ठीक आहे. आणि त्या 2 क्वेश्चन्सच्या अंडर पुन्हा मग एक मार्काचे असे 4 क्वेश्चन्स राहू शकतात. ठीक आहे. आणि मग तुम्हाला टोटल 2 इथे मेन क्वेश्चन्स असणार आणि ते दोनही तुम्हाला कंपल्सरीली अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप्सचे हे क्वेश्चन्स असणार आहेत. सो इथेही 4 मार्क्स त्या दोनही क्वेश्चन्सला, त्याच्यामध्ये मग फर्दर सब डिव्हिजन मार्क्सचं पुन्हा राहील. ठीक आहे. असा हा टोटल तुमचा पेपर पॅटर्न राहणार. ठीक आहे. आता आपण जे हे तिन्ही सेक्शन मध्ये कोणता प्रश्न कोणत्या सेक्शनचा किती मार्क्सला असणार आहे हे तर बघितलं, पण मग कोणत्या पद्धतीचा प्रश्न किती मार्कांसाठी येऊ शकतो, त्याला कसं टॅकल करायचं हे आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स गेट इन टू इट. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन सोशल चेंज अँड एक्सप्लेन द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सोशल चेंज. बघा, जेव्हा आपण कुठलाही क्वेश्चन बघतो क्वेश्चन पेपरमध्ये, सगळ्यात पहिला आपला अप्रोच काय असला पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या अगोदर? क्वेश्चन तुम्हाला फोडायचा आहे की काय काय विचारलं आहे एक्झॅक्टली त्याच्यामध्ये. जेव्हा आपण हा क्वेश्चन वाचला, आपल्याला याच्यातून 2 गोष्टी समजल्या. कुठल्या? पहिला म्हणजे याच्यामध्ये सोशल चेंजची डेफिनेशन विचारली आहे आणि सेकंड आपल्याला विचारलं आहे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सोशल चेंज. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की या 2 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक क्वेश्चन मध्ये इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन लिहायचंच आहे. ठीक आहे. इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं? क्वेश्चन मधून तुम्हाला समजून येईल की कुठल्या टॉपिक बद्दल तुम्हाला तो क्वेश्चन विचारलेला आहे, कुठल्या टॉपिक मधून तो क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तसं त्याच्यातून सोशल चेंज या मेन टॉपिक मधला तुम्हाला हा प्रश्न आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये या सोशल चेंज या टॉपिक बद्दल तुम्हाला 1 ते 2 ओळी लिहायच्या आहेत. जसं की इथे अगदी शॉर्ट मध्ये एका ओळीत सांगितलंय मी, सोसायटी इज डायनॅमिक अँड कॉन्स्टंटली चेंजिंग. म्हणजे टाइम सोबत ही सोसायटी चेंज होत जाते, त्याच्यात कुठला ना कुठला चेंज येत जातो कॉन्स्टंटली. ठीक आहे.
मग हेच तुम्हाला 1 ते 2 ओळीमध्ये थोडंसं डिस्क्राईब करून लिहायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सगळ्यात पहिला जो फॅक्टर विचारलेला आहे तुम्हाला किंवा सगळ्यात पहिली जी गोष्ट विचारली आहे क्वेश्चनमध्ये ती आहे डेफिनेशन. ठीक आहे. मग डेफिनेशन लिहिली. डेफिनेशन अशी आहे सोशल चेंजची, चेंज इन अ सोशल रिलेशनशिप्स ऑर सोशल स्ट्रक्चर. सोसायटीमध्ये जेव्हा सोशल रिलेशनशिप्समध्ये कुठल्याही पद्धतीचे चेंजेस होत जातात किंवा सोशल स्ट्रक्चरमध्ये जेव्हा चेंजेस होत जातात. बघा, ह्युमन बिंग हा एक सोशल ॲनिमल आहे. यू ऑल आर अवेअर विथ दिस टर्म. खूप वेळा तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल. माणूस हा सामाजिक प्राणी आहे, बरोबर. आणि मग अशा वेळेस प्रत्येक इंडिव्हिज्युअल जेव्हा एखाद्या सोसायटीमध्ये राहत असतो तो इतर सोसायटीमधल्या मेंबर्स सोबत इंटरॅक्ट करतो, बरोबर. सो देर आर सर्टन रिलेशनशिप्स विथ अदर इंडिव्हिज्युअल्स इन दॅट सोसायटी. आणि मग तेव्हा ह्या ज्या सोशल रिलेशनशिप्स आहे त्याच्यात जेव्हा चेंज होत जातो, ठीक आहे, किंवा सोशल स्ट्रक्चर जे आहे, मग वेगवेगळ्या सोशल इन्स्टिट्यूशन्स असतात जे आपण पूर्ण बघितल्यात अगोदरच्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे. इथं ते इम्पॉर्टंट नाहीये. मी तुम्हाला डेफिनेशन इन शॉर्ट सांगते. ठीक आहे. सो इथे फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या की जे वेगवेगळ्या सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत, वेगवेगळ्या सोशल ऑर्गनायझेशन्स आहेत, तर या सगळ्या सोशल स्ट्रक्चरमध्ये आणि सोशल रिलेशनशिप्समध्ये जेव्हा कुठलाही चेंज घडून येत असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, सोशल चेंज. ठीक आहे. गॉट इट. सिम्पल होती डेफिनेशन. आणि आपण जेव्हा लेक्चरमध्ये इन डिटेल वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघितल्या तेव्हा मी एक्झाम्पल सहित तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो डू चेक दॅट कोर्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थिंग आपल्याला इथे काय विचारली आहे, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सोशल चेंज. आता इथे एक गंमत सांगते. ठीक आहे. जेणेकरून तुमचा हमखास 1 मार्क वाढणार. ठीक आहे. आपण काय करतो, फॅक्टर्स विचारले आहेत, फॅक्टर्स डिरेक्टली एक एक एनलिस्ट करतो आणि त्याच्यासमोर एक 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 त्याची ओळ एक्सप्लेन करणारी लिहित जातो. पण आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला सगळ्यात अगोदर लिहायचं, काढायची आहे डायग्राम. ठीक आहे. डायग्राम इज अ गेम चेंजर. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये जर 5 मार्क मिळत असतील तर तुम्हाला 6 पैकी 6 मिळून देण्याची ताकद ठेवते, राईट. त्याच्यामुळे मग तुम्हाला इथे काय करायचं आहे, हे जे प्रत्येक फॅक्टर्स आहे मध्ये एक छान ढग काढायचा. ठीक आहे. तिथे लिहायचं फॅक्टर्स अफेक्ट रिस्पॉन्सिबल फॉर सोशल चेंज आणि मग त्याचे वेगवेगळे ॲरो दाखवायचे, असे 5 ॲरो, आणि ह्या 5 जे फॅक्टर्स आहेत ते तिथे लिहून काढायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याच्या खाली एक एक फॅक्टर एनलिस्ट करत जायचं आणि त्याच्याबद्दल मग एक एक 2-2 ओळीमध्ये एक्सप्लेन करत जायचं. ठीक आहे. जसं की टेक्नॉलॉजिकल फॅक्टर तुम्ही एनलिस्ट केलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग लिहिलं की कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी अफेक्ट करते सोशल चेंजला. मग हाय यिल्डिंग व्हरायटीज असल्या, ठीक आहे, किंवा मग काही फर्टिलायझर्स असले नवीन पद्धतीचे. ठीक आहे. काही इरिगेशनच्या मेथड्स असल्या, तर या टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्समुळे सोसायटीमध्ये कसे चेंजेस होतात. त्यानंतर इकॉनॉमिक फॅक्टर्स जर आपण बघितलं तर ग्लोबल जी इकॉनॉमिक चेंजेस होत जातात, जीडीपी वगैरेच्या संदर्भात जे चेंजेस होत जातात त्या गोष्टी आल्यात इकॉनॉमिक फॅक्टर्समध्ये. त्यानंतर एज्युकेशनल फॅक्टर्स, शेतकऱ्यांची एज्युकेशनल लेवल ज्या पद्धतीने चेंज होत जात आहेत, ठीक आहे, त्याच्यानुसार कसा सोशल चेंज होतोय. पॉलिटिकल चेंज, गावातल्या ज्या पॉलिटिकल सिच्युएशन्स आहे त्याचा इम्पॅक्ट कसा पडतोय सोशल चेंजवर. ठीक आहे. कल्चरल फॅक्टर्सचा कसा इफेक्ट पडत आहे आपल्या सोसायटीमध्ये. ठीक आहे. आणि कशा पद्धतीने सोशल चेंज घडून येत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक 2-2 ओळीमध्ये एक्सप्लेन करायचे. ठीक आहे. अँड ॲट लास्ट हे सगळं लिहून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय कन्क्लुजन, की सोशल चेंज हा जो टॉपिक आहे त्याच्यातून तुम्हाला एक्झॅक्टली काय समजलं. ठीक आहे. किंवा एक्झॅक्ट कन्क्लुजन काय होतं, तुम्ही शिकलात ना टॉपिक, मग याच्यातून तुम्हाला काय समजलं. तर इथे मी दिलेला आहे की सोशल चेंज प्लेज अ की रोल इन रुरल ट्रान्सफॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट. बघा, आपण सोशल चेंज का बरं शिकत आहोत, की आपल्याला रुरल डेव्हलपमेंट घडवून आणायची, ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं रुरल सोसायटीचं. त्याच्यासाठी आपण इन डिटेल रुरल सोसायटीचे एक एक ऍस्पेक्ट बघत आहोत, जसं की सोशल चेंज. मग सोशल चेंज हा एक खूप महत्वाचा फॅक्टर झाला नाही का सोसायटीच्या डेव्हलपमेंटमध्ये आणि त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. सो ही गोष्ट आपल्याला इथून लक्षात आली या टॉपिकमधून. एवढंच लिहायचं आपल्याला. ठीक आहे. खूप इझी आणि सिम्पल वेमध्ये आपल्याला हे लिहायचंय. ठीक आहे. काय तुमच्या लक्षात आलं इथून, क्वेश्चनची पहिले फोड करायची, काय काय विचारलंय ते एनलिस्ट करायचं, मनामध्ये एनलिस्ट करायचं. ठीक आहे. इंट्रोडक्शनने सुरुवात करायची, टॉपिक बद्दल लिहायचं इंट्रोडक्शन मध्ये, मग डेफिनेशन, फॅक्टर्स, इम्पॉर्टन्स, स्कोप, टाइप्स, जेही काय विचारलंय त्या क्वेश्चन मध्ये ते लिहून त्याची डायग्राम काढायची सगळ्यात अगोदर. देन सेकंड त्याच्याबद्दल एक एक 2-2 ओळीमध्ये एक्सप्लेन करायचं आणि ऍट द लास्ट
कन्क्लुजन लिहायचं. ठीक आहे. सो दिस वॉज द अप्रोच ऑफ सॉल्विंग दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे. अजून आपण 1-2 क्वेश्चन बघूया, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समजणार की कशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला टॅकल करायचंय. सेकंड क्वेश्चन आहे, डिफाईन सोशल इन्स्टिट्यूशन अँड एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली, मॅरेज अँड रिलिजन इन रुरल सोसायटी. बघा, मागच्या क्वेश्चन मध्ये जे आपण बघितलं, ठीक आहे, आता एवढं तर तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की पूर्ण जे आपण ओव्हरऑल कोर्समध्ये बघतोय सगळ्या गोष्टी रुरल सोसायटीशी इंटर रिलेटेड आहे, राईट. रुरल सोसायटी बद्दलच आपण शिकतो, त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक इंटर रिलेटेड राहणार ऑफकोर्स. ठीक आहे. सो इथे आता ह्या क्वेश्चनला फोल्ड करूयात आपण. इथे काय विचारलं आहे, डेफिनेशन विचारली आहे सोशल इन्स्टिट्यूशनची. ठीक आहे. सेकंडली इथे विचारलं आहे की एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली, त्याच्यानंतर रोल ऑफ मॅरेज अँड रोल ऑफ रिलिजन. आणि या सगळ्या गोष्टीचा रोल कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारला आहे, रुरल सोसायटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलाय. ठीक आहे. सो आपण इथे पुन्हा सुरुवात करूया इंट्रोडक्शननी. ठीक आहे. इंट्रोडक्शन मध्ये मग आपल्याला सोशल इन्स्टिट्यूशन्स बद्दल लिहायचंय की सोशल इन्स्टिट्यूशन्स काय असतात, की सोशल लाईफमध्ये ज्या ह्युमन बिंग्सच्या ऍक्शन्स, बिहेवियर, विचारधारा या सगळ्या गोष्टींना कंट्रोल आणि रेग्युलेट करायचं काम ज्या काही इन्स्टिट्यूशन्स करतात त्याला आपण काय म्हणतो, सोशल इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे विचारली आहे डेफिनेशन. डेफिनेशन आपण लिहिणार, सोशल इन्स्टिट्यूशन्स इज एस्टॅब्लिश्ड सिस्टम ऑफ नॉर्म्स अँड व्हॅल्यूज दॅट फुलफिल द सोशल नीड्स. ठीक आहे. अशा काही सिस्टम्स ज्याच्यामध्ये काही नॉर्म्स असतात, काही व्हॅल्यूज असतात जे की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला फॉलो कराव्या लागतात, राईट. आणि जर त्या फॉलो केल्या तरच त्या व्यक्तीला त्या सोशल इन्स्टिट्यूशन मध्ये आपण काउंट करतो आणि ॲज अ सोसायटी त्या व्यक्तीला आपण इन्क्लूड करून घेतो ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी, राईट. आणि मग या सोशल इन्स्टिट्यूशन्स कुठले आहेत, पहिलं तर आहे फॅमिली, त्याच्यानंतर आहे मॅरेज आणि आहे रिलिजन. ठीक आहे. या तीनही प्रकारच्या ज्या सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपण काय म्हणतो, रेग्युलेट करतात, ठीक आहे, किंवा कंट्रोल करतात ते आहे. ठीक आहे. त्यालाच एक पद्धतीने आपण म्हणतो की रोल आहे त्यांचा सोशल रुरल सोसायटीमध्ये. ठीक आहे. फॅमिली कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करते, ठीक आहे, कुठल्या नॉर्म्स आणि कुठले व्हॅल्यूज असतात ॲज अ इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अ फॅमिली ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅरेज इन्स्टिट्यूशनच्या अंडर कशा पद्धतीने आपण सोसायटीमध्ये आपला रोल प्ले करत असतो ते लिहायचं आहे. आणि रिलिजन ॲज अ पार्ट ऑफ अ पर्टिक्युलर रिलिजन किंवा ॲज अ फॉलोवर ऑफ अ पर्टिक्युलर रिलिजन कशा पद्धतीने आपण रुरल सोसायटीमध्ये कंट्रीब्यूट करत असतो पॉझिटिव्हली हे आपल्याला लिहायचंय. ह्यालाच इन शॉर्ट आपण म्हणूयात की रोल या सगळ्या एखाद्या इंडिव्हिज्युअलचा रुरल सोसायटीमध्ये इन टर्म्स ऑफ ऑल दीज 3 इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कन्क्लुजन लिहायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये असं आहे की सोसायटीमध्ये सोशल इन्स्टिट्यूशन्सचं काय काम आहे, ठीक आहे, ते आपण अगदी शॉर्टमध्ये लिहिलं एका वाक्यामध्ये की सोसायटीमध्ये कुठल्याही पद्धतीचा केऑस क्रिएट नाही झाला पाहिजे, ऑर्डर मेंटेन राहिली पाहिजे, डिसिप्लिन मेंटेन राहिली पाहिजे. यासाठी आपण रुरल सोसायटीमध्ये सोशल इन्स्टिट्यूशन्स आपण फॉलो करतो. ठीक आहे. एवढंच आहे. बघा, या ज्या सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत, फॅमिली झालं, मॅरेज झालं, रिलिजन झालं, या तीनही सोशल इन्स्टिट्यूशन्स आणि याच्या व्यतिरिक्त कुठल्या सोशल इन्स्टिट्यूशन्स असतात हे सगळं आपण आपल्या लेक्चर्समध्ये, जे की शेतीशाळाच्या ऑफिशियल ऍप्लिकेशनवर ॲग्री मास्टर क्लासमधून आपल्या कोर्समध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. तिथे प्रत्येक सब्जेक्ट वाईज अगदी डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिकवर इंडिव्हिज्युअल लेक्चर्स आहेत. ठीक आहे. आणि तिथे एक्झाम्पल सहित आपण प्रत्येक टॉपिक मधला सब टॉपिक पासून तर अगदी एक एक पॉइंट अगदी डिटेलमध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. सो तुम्हाला इथं कुठलेही कन्फ्युजन असेल, तुम्हाला या सगळ्या कोर्समधल्या काही गोष्टी समजल्या नसतील, तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या असेल तर डू चेक दॅट कोर्स. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये इतक्या व्यवस्थित पद्धतीने सगळ्याच ट्युटर्सनी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत की तुम्हाला त्याच्यानंतर पुन्हा पुस्तक उघडून अगदी डिटेलमध्ये सगळं काही वाचण्याची गरज नाही. तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. फक्त 999 रुपीजमध्ये तो कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. फर्स्ट सेमिस्टरचा BSc ॲग्रिकल्चरसाठी ॲग्री मास्टर क्लास म्हणून हा आपला कोर्स आहे आपल्या ॲप्लिकेशनवर, शेतीशाळा या ॲप्लिकेशनवर. सो सगळ्यांनी एकदा जाऊन चेक करा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता युट्यूबवर लेक्चर बघत आहोत, तर युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब तुम्ही केलंच पाहिजे.
ठीक आहे. चला आता थर्ड क्वेश्चन बघूया. एक्सप्लेन द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन रुरल सोसायटी. इथे आपण फोड करणार आहे का क्वेश्चनची? नाही, कारण एकच गोष्ट विचारली आहे इथे. ठीक आहे, इंडियन रुरल सोसायटीचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, पण तरी इथे आपल्याला 3 गोष्टी लिहायच्याच आहेत. ठीक आहे, इंट्रोडक्शन, लास्ट मध्ये लिहायचं आहे कन्क्लुजन, आणि सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार? इंडियन रुरल सोसायटी बद्दल आपल्याला लिहायचंय. ठीक आहे, तर इथे लिहिलंय इंडियन रुरल सोसायटी हॅज इट्स ओन डिस्टिंक्ट फीचर्स शेप्ड बाय ट्रेडिशन, ॲग्रिकल्चर अँड क्लोज सोशल रिलेशन्स. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत, पण इथे इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा आपण एक काइंड ऑफ कॅरेक्टरिस्टिक लिहिलेलं आहे इंडियन रुरल सोसायटीचं, की इंडियन रुरल सोसायटी ही एक वेगळी अशी एक सोसायटी आहे ज्याच्यामध्ये ट्रेडिशन्स, ॲग्रिकल्चर आणि सगळ्यात महत्वाचा इथे शब्द आहे क्लोज सोशल रिलेशन्समुळे शेप झालेली अशी आपली ही सोसायटी आहे. ठीक आहे, आपण कॅरेक्टरिस्टिक्स पुढे एक्सप्लेन करणार आहेत, एनलिस्ट करणार आहेत, एक्सप्लेन करणार आहेत, पण इंट्रोडक्शन मध्ये जर तुम्हाला इतर काही गोष्टी नाही लिहायच्या, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक संदर्भातच तुम्हाला लिहायचंय, तर मग तिथे तुम्ही खूप इम्पॉर्टंट फीचर एनलिस्ट केले की ट्रेडिशन, ॲग्रिकल्चर आणि क्लोज सोशल रिलेशनशिप्स या सगळ्या गोष्टींमध्ये इंडियन रुरल सोसायटी एक डिस्टिंक्ट सोसायटी म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण लिहिणार कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, बघा आता या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्सची डायग्राम काढू शकता. ठीक आहे, हे जे इथे मी पॉइंटर्स दिलेले आहेत, ठीक आहे, वरती एका साईडला कॅरेक्टरिस्टिक्स असं लिहिलं तुम्ही. ठीक आहे, आणि मग तिथून ॲरो करत 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 एका खाली एक असे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही एनलिस्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर ह्या प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्सला 1 ते 2 ओळींमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं आपण, डॉमिनन्स ऑफ ॲग्रिकल्चर. आपली इंडियन रुरल सोसायटी म्हटली म्हणजे आपल्याला सगळ्यात अगोदर काय आठवतं? ॲग्रिकल्चर. ठीक आहे, सो ॲग्रिकल्चर कसं डॉमिनंट आहे इंडियन रुरल सोसायटीमध्ये ते आपण लिहिलं. जॉईंट फॅमिली सिस्टम इज अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स, ते एक्सप्लेन करायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ रिलिजन्स अँड कस्टम्स हे आपल्याला लिहायचं आहे. स्ट्रॉंग कम्युनिटी फिलिंग, लो लिटरसी रेट, सिम्पल लिव्हिंग अँड स्लो सोशल चेंज, क्लोज सोशल रिलेशनशिप्स हे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे रुरल सोसायटीचे, इंडियन रुरल सोसायटीचे टू बी स्पेसिफिक. हे आपण एनलिस्ट केले आणि ह्याला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, इथे जर मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत गेली तर आपला पूर्ण वेळ फक्त या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये जाईल. त्याच्यामुळे इथून पुढचे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ना ते आपण फक्त कसं टॅकल करायचं हे बघूया. ठीक आहे, कारण एक्सप्लेन आपण लेक्चर्स मध्ये पूर्ण केलेलं आहे अगदी डिटेलमध्ये. ठीक आहे, सो इथे आपण ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर कन्क्लुजन लिहिलेलं आहे की दीज कॅरेक्टरिस्टिक्स स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स रुरल डेव्हलपमेंट अँड एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, कारण आपण ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स इंडियन रुरल सोसायटी किंवा रुरल सोसायटी ह्या सगळ्या कशासाठी बघत आहोत? आपल्याला रुरल डेव्हलपमेंट घडवून आणायची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली, ठीक आहे, किंवा मग इंडिव्हिज्युअल्सच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात आपल्याला जर काही ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्याच्यासाठी आपण इंडियन रुरल सोसायटीचा स्टडी करत आहोत. राईट, सो ते आपण इथे कन्क्लुजन मध्ये लिहिलं. ठीक आहे, सो असे जे क्वेश्चन आहे की जिथे तुम्हाला एकतर कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जाणार, ठीक आहे, किंवा मग तुम्हाला इम्पॉर्टन्स विचारले जाणार, कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जाणार, स्कोप विचारले जाणार. मग असं अशा वेळेस अगदी 1 लाइनर्स फक्त एनलिस्ट करण्यापेक्षा छान इंट्रोडक्शन लिहायचं, कॅरेक्टरिस्टिक्स एनलिस्ट करायचे, पॉइंट्स मध्ये एनलिस्ट करायचे, डायग्राम काढायची, मग ते एक पॉइंटला एक्सप्लेन करायचं आणि मग ऍट लास्ट कन्क्लुजन लिहायचं. मग अशा वेळेस जिथे तुम्हाला 1-2 पॉइंट तुम्ही मिस केला जरी असेल, ठीक आहे, अगदी अप टू द मार्क 6 पैकी 6 मार्क मिळवण्याच्या इतकं तुम्ही क्वेश्चन नाही पण लिहिलं असेल तरी तुम्ही असं छान पद्धतीने जेव्हा ह्या क्वेश्चन्सला प्रेझेंट करणार तेव्हा ह्या म्हणजे या पर्टिक्युलर आन्सरसाठी तुम्हाला 1 ते अर्धा मार्क कुठेही एक्स्ट्रा मिळून जाणार. ठीक आहे, चला मग आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन सोशल स्ट्रॅटिफिकेशन अँड एक्सप्लेन इट्स फॉर्म्स अँड फंक्शन्स. बघा इथे आपण पुन्हा जो पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं, एकाच क्वेश्चन मध्ये 2 गोष्टी विचारल्या होत्या, इथे 3 गोष्टी विचारल्या. ठीक आहे, हा थोडा अजून ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन आहे. इथे काय विचारलं आहे? सगळ्यात अगोदर तर डेफिनेशन विचारली आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशनची. सेकंड विचारलं आहे की सोशल स्ट्रॅटिफिकेशनचे आपल्याला फॉर्म्स लिहायचे आहेत आणि थर्ड म्हणजे सोशल स्ट्रॅटिफिकेशनचे फंक्शन्स लिहायचे. ठीक आहे,
तर इंट्रोडक्शन लिहिलं आपण सोशल स्ट्रॅटिफिकेशनच्या संदर्भात, त्यानंतर डेफिनेशन लिहिली, ठीक आहे, त्यानंतर फॉर्म्स, ठीक आहे, कास्ट सिस्टीम कशी असते आणि क्लास सिस्टीम कशी असते, हे अगदी एक एक ओळीत जरी तुम्ही एक्सप्लेन केलं तरी पुरेसे आहे, कारण इथे तुम्हाला 3 वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या आहेत, म्हणजे तिन्ही गोष्टींसाठी 2-2 मार्कमध्ये आपण जर डिवाइड करायचं म्हटलं, ठीक आहे, तरी रिझनेबली तुम्ही एक 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 ओळीत जरी एक्सप्लेन केलं या पर्टिक्युलर अशा प्रश्नासाठी की जिथे जास्त गोष्टी विचारलेल्या आहेत, तर मग तिथे चालून जाणार, ठीक आहे. सो कास्ट सिस्टीम आणि क्लास सिस्टीम याच्यामध्ये काय फरक असतो, मग तुम्ही एक छोटासा टेबल काढला आणि 2-2 ओळी लिहिल्या किंवा 2-2 पॉइंटर्स मध्ये सुद्धा आन्सर लिहिले तरी ते प्रेझेंटेबल आणि खूप छान पद्धतीने राहणार, ठीक आहे. किंवा नसेल पॉइंटर्स आठवत तर तुम्ही ऍटलीस्ट एक एक 2-2 ओळी या संदर्भात लिहून टाकायच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन्स लिहायचे सोशल स्ट्रॅटिफिकेशनचे, सोशल ऑर्डर मेंटेन राहते, डिव्हिजन ऑफ लेबर, रोल अलोकेशन, सोशल स्टॅबिलिटी वगैरे या सगळ्या अशा काही फंक्शन्स आहेत, याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला एक एक ओळी तरी लिहाव्या लागणार एक्सप्लेनेटरी. आणि मग इथे तुम्ही सगळ्या रिक्वायर्ड गोष्टी लिहिल्या, डेफिनेशन लिहिली, फॉर्म्स एक्सप्लेन केले, फंक्शन्स एक्सप्लेन केले, आणि जर तुम्ही कास्ट आणि क्लास सिस्टीमचं एक्झाम्पल सहित लिहू शकलात तर 6 मार्क तुमचे पक्के. ठीक आहे, कारण की तुम्हाला या सगळ्या प्रश्नांच्या उत्तर लिहिताना त्याच्यातून समजलं काय आहे, किती समजलं आहे, कसं समजलंय हे एक्झामिनरला बघायचं असतं. आणि मग तुम्ही एक्झाम्पल सहित जेव्हा क्वेश्चन्स आन्सर करतात तेव्हा तुमची अंडरस्टँडिंग लेवल त्या चेक करणाऱ्या पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला लक्षात येते आणि त्याच्यामुळे तुमचे मग मार्क वाढत जातात, राईट. आणि मग ऍट लास्ट कन्क्लुजन लिहायचंय. आणि हे पण मला एक गोष्ट इथे नोट करायला आवडेल की आपल्या ह्या ज्या लेक्चर्स जे घेतलेत आपण त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करताना एक्झाम्पल्स अगदी अप टू डेट आणि तुम्हाला रिलेट होईल अशा एक्झाम्पल्स सहित तिथे मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे. त्याच्यामुळे त्या एक्झाम्पल्स सहित जेव्हा तुम्ही कन्सेप्ट ऐकतात, शिकतात, तेव्हा तो टॉपिक तुम्ही कधी विसरूच नाही शकत. अशा पद्धतीने रिलेट करून त्या पद्धतीने शिकवलं जातं, ठीक आहे. डू चेक दॅट कोर्स अगेन, आय एम इन्सिस्टिंग यू. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, ठीक आहे. डिफाईन द इंटेलिजन्स अँड एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग इंटेलिजन्स, ठीक आहे. इथे पण पुन्हा आपण क्वेश्चनची फोड केली, 2 पार्ट आहेत, डिफाईन करायचं आहे इंटेलिजन्सला आणि त्याचे फॅक्टर्स लिहायचे. हा पुन्हा आपण अगोदर बघितला क्वेश्चन सेम त्याच टाईपचा आहे. इथे पण आपण इंट्रोडक्शन लिहिलं की इंटेलिजन्स एक्झॅक्टली काय असतं, कशाबद्दल, का बरं आपण तो हा टॉपिक जो आहे इंटेलिजन्स तो शिकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डिफाईन केला, ठीक आहे, आणि फॅक्टर्स एनलिस्ट केले. आता इथे 5 पद्धतीचे फॅक्टर्स आहेत. इथे अशी डेफिनेशन काढली मी, तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीची डेफिनेशन डायग्राम काढू शकतात, ठीक आहे, वेगळी क्रिएटिव्हिटी दाखवू शकतात. पण आय विल इन्सिस्ट की प्रत्येक क्वेश्चन मध्ये जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे डायग्राम काढा, ठीक आहे. मग डायग्राम काढली, आता मग ह्या ज्या एक एक पर्टिक्युलर फॅक्टर आहेत हे सगळे एनलिस्ट करायचे आणि त्याच्यासमोर एक एक 2-2 वाक्यामध्ये, एका वाक्यामध्ये त्याचा एक म्हणजे रोल एक्सप्लेन करायचा, काय आहे तो फॅक्टर, कशा पद्धतीने अफेक्ट करतो इंटेलिजन्सला, आणि त्याचं खाली एक एक्झाम्पल लिहिलं जे मी तुम्हाला लेक्चर्स मध्ये वगैरे सांगितलेत भरपूर. तर असे सगळे एक्झाम्पल्स एक एक ओळीत लिहिले तर फुल मार्क्स मिळवू शकतात तुम्ही, ठीक आहे. चला फास्ट आपण बघूयात हे सगळे क्वेश्चन्स, कारण आपल्याला पार्ट सी आणि सी, बी आणि सी सुद्धा बघायचं आहे, ठीक आहे. सो 6वा क्वेश्चन आपण बघूया. डिफाईन पर्सनॅलिटी अँड एक्सप्लेन द टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी. बघा इथे सुद्धा 2 पार्ट विचारलेत आपल्याला, डेफिनेशन आणि टाइप्स एक्सप्लेन करायचे, ठीक आहे. मग आपण सुरुवात केली इंट्रोडक्शनने, डेफिनेशन लिहिली, टाइप्सच्या संदर्भात डायग्राम काढली. इथे अनादर अजून एक डायग्रामचा टाइप मी दाखवलाय तुम्हाला बनवून. आणखी तुम्हाला काही वेगळं सुचलं तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा काढू शकता, ठीक आहे. मग ही डायग्राम काढली, ह्या सगळे इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी कशी असते, एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी कशी असते, कॅरेक्टरिस्टिक्स कशा असतात त्या पर्सनॅलिटीजच्या, ठीक आहे. हे सगळं आपण लिहिलं 2-2, 3-3 ओळींमध्ये आणि कन्क्लुजन लिहिलं, ठीक आहे. बघा ह्या सगळ्या क्वेश्चन जेव्हा आपण बघितले इथपर्यंत, इथे आपल्याला काय लक्षात आलं, 3-4 गोष्टी तुम्हाला मोजून लक्षात ठेवायच्या आहेत. 6 मार्काचे क्वेश्चन आहेत, डिटेलमध्ये तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचंय, सगळ्यात शेवटी तुम्हाला कन्क्लुजन लिहायचंय. कुठल्याही कशाही पद्धतीचा प्रश्न येऊ दे, या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ते तुम्हाला लिहायचंय, ठीक आहे. डेफिनेशन विचारली असेल ते लिहायचंय, तुम्हाला फक्त मिनिंग विचारलं असेल ते लिहायचं आहे, टाइप्स विचारले आहेत का, फॅक्टर्स विचारले आहेत का, इम्पॉर्टन्स विचारलं आहे का, जेही काही विचारलं असेल ते तुम्हाला
अगदी डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये पहिले लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर ते एक्सप्लेन करायचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, 6 मार्काचा क्वेश्चन आहे म्हटल्यावर तुम्हाला ठीकठाक लेंथ त्या क्वेश्चनची असली पाहिजे. तर ज्या प्रश्नामध्ये कमी पॉइंट्स आहेत, जसे की आपण सोशल इन्स्टिट्यूशन्स वाला पॉइंट बघितला होता, क्वेश्चन बघितला होता, ह्याच्यामध्ये 3च पॉइंट आहे. मग इथे तुम्ही ऍटलिस्ट 3 ते 4 ओळींमध्ये एक्सप्लेन करणार, बरोबर. यू हॅव टू गिव्ह सर्टन डेप्थ टू दॅट आन्सर, राईट. आणि तेच जेव्हा मग मोठा क्वेश्चन आहे, जसं की इथे 5 पॉइंट्स आहेत, 6 पॉइंट्स आहेत, 5 पॉइंट आहे, अशा वेळेस मग तुम्हाला काय करायचंय, तिथे तुम्ही थोडं 2 ते 3 ओळींमध्ये जरी एक्सप्लेन केलं तरी सफिशियंट राहील. ठीक आहे, कारण यू हॅव टू मेक दॅट आन्सर वर्दी ऑफ 6 मार्क्स. ठीक आहे, क्वेश्चन विचारलेला आहे, क्वेश्चनचं जास्त मोठं आन्सर नाही पण असेल तरी तुम्हाला ते प्रेझेंट अशा पद्धतीने करायचं आहे, लिहायचं अशा डेप्थनी आहे की तुम्हाला तुमच्या आन्सरला त्या 6 मार्कांच्या वर्दी बनवायचे. ठीक आहे, कुठेच तुमचे मार्क्स कट नाही झाले पाहिजे, राईट. चला आता बघूयात आपण सेक्शन बी. ठीक आहे, सेक्शन बी मध्ये तुम्हाला आहे शॉर्ट क्वेश्चन्स. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क्स आहेत. ठीक आहे, जसं आपण बघितलं 5 क्वेश्चन असणार, 4 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार. ठीक आहे, आता मग त्या 2 मार्क्स पैकी प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्ही ऍटलिस्ट 2 पॉइंट लिहिले पाहिजे. ठीक आहे, कसे, तर ते आपण आता इन डिटेल मध्ये बघूया. बघा, पहिला इथे प्रश्न आहे, वाय इज रुरल सोशियोलॉजी इम्पॉर्टंट फॉर ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन. बघा, रुरल सोशियोलॉजी का बरं आपण शिकत आहोत ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन मध्ये, ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा, रुरल सोशियोलॉजी हेल्प्स एक्सटेन्शन वर्कर्स अंडरस्टँड रुरल पीपल्स बिहेवियर, कस्टम्स अँड सोशल स्ट्रक्चर, मेकिंग एक्सटेन्शन प्रोग्राम्स मोर इफेक्टिव्ह. तुम्ही लिहिलेल्या मोठ्या लाईनवर नका जाऊ, बघा माझ्याकडे लक्ष द्या. ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन मध्ये जेही काही ऍग्रिकल्चर रिलेटेड, रुरल सोसायटी रिलेटेड एक्सटेन्शन प्रोग्राम्स एक्सटेन्शन वर्कर्स द्वारा कंडक्ट केले जाणार, त्या सगळ्या प्रोग्राम्सला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी आपल्याला रुरल सोशियोलॉजीचा किंवा रुरल सोसायटीचा स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे, असं आपल्याला सरळ सरळ लिहायचं आहे. आणि एक्झाम्पल म्हणून आपण लिहिलं इथे की नोविंग विलेज हायरार्की हेल्प्स इन्व्हॉल्व इन्फ्लुएन्शियल फार्मर्स इन सीड ट्रीटमेंट प्रोग्राम. इथे एक्झाम्पल कसं दिलंय की एक्सटेन्शन प्रोग्राम आहे आपला कुठल्या, सीड ट्रीटमेंटचा. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये जर आपण रुरल सोशियोलॉजीमध्ये स्ट्रॅटिफिकेशन शिकलो, हायरार्की शिकून घेतली, समजून घेतली, तर मग इन्फ्लुएन्शियल लोक कुठले आहेत त्यांना आपण भेटूया, त्यांना इन्व्हाइट केलं तर मग गावातील बाकी लोक सुद्धा येणार, कारण एवढा इन्फ्लुएन्शियल व्यक्ती चाललाय तर मग आपणही जायला पाहिजे, अशी कुठेतरी सायकोलॉजी असते लोकांची, बरोबर. सो मग त्यासाठी आपल्याला रुरल सोशियोलॉजी शिकून घेणं गरजेचं आहे, राईट. सो हे आपल्याला इन शॉर्ट मध्ये इथे लिहायचं आहे. इथे मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला तुमच्या शब्दातच आन्सर्स लिहावे लागणार. ठीक आहे, इथे डेफिनेशन जर तुम्हाला स्पेसिफिकली विचारलं असेल की डेफिनेशन डिफाईन दिस थिंग, तर मग तेव्हा डेफिनेशन लिहाल, अदरवाईज तुम्ही तुमच्या शब्दामध्ये 1 किंवा मॅक्झिमम 2 ओळींमध्ये याचं आन्सर लिहायचं आणि एक्झाम्पल इथे सुद्धा तुम्हाला द्यायचंच आहे. ठीक आहे, देन सेकंड क्वेश्चन आपण बघूया, वाय आर सोशल ग्रुप्स इम्पॉर्टंट इन रुरल डेव्हलपमेंट. सोशल ग्रुप्स का बरं इम्पॉर्टंट असतात रुरल डेव्हलपमेंटमध्ये. सोशल ग्रुप प्रोमोट कोऑपरेशन, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग अँड फास्टर अडॉप्शन ऑफ न्यू प्रॅक्टिसेस. जेव्हा ग्रुप मेथडनी शेतकऱ्यांना कुठल्या पण गोष्टी प्रॅक्टिस करायला सांगतो, तेव्हा एकमेकांना कोऑपरेट करायला ते जास्त पुढे येतात. ठीक आहे, कलेक्टिव्हली लर्न करतात कुठल्या पण गोष्टी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्यांची ग्रो होते. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे लवकरात लवकर अडॉप्शन केलं जातं नवीन टेक्नॉलॉजीजचं. ठीक आहे, सो ह्यासाठी सोशल ग्रुप्स इम्पॉर्टंट आहेत रुरल डेव्हलपमेंटमध्ये. इझी. ठीक आहे, एक्झाम्पल आहे फार्मर ग्रुप जॉईंटली अडॉप्टिंग ड्रिप इरिगेशन. ठीक आहे, सो हे असे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. नेक्स्ट आहे आपलं, हाऊ डज सोशल स्ट्रॅटिफिकेशन अफेक्ट रुरल सोसायटी. सोशल स्ट्रॅटिफिकेशन क्रिएट्स अनइक्वल ऍक्सेस टू रिसोर्सेस, पॉवर अँड अपॉर्च्युनिटीज अमॉंग रुरल पीपल. सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, तर बघा क्लास सिस्टीम असते, त्याच्यामध्ये एक प्रकारची हायरार्की असते. म्हणजे हायरार्कीमध्ये जे वरचे लोक आहेत ते जास्त त्यांच्याकडे प्रिव्हिलेज असते, जास्त पॉवर असते, जास्त रिसोर्सेस असते. मग अशामुळे काय होते की सोसायटीमधल्या काही लोकांकडेच पॉवर, पैसा, सगळ्या गोष्टी कलेक्ट होतात आणि बाकी लोकांना त्या अपॉर्च्युनिटीज नाही मिळत, आणि त्याच्यामुळे मग सोशल
जी रुरल सोसायटी आहे अफेक्ट होते, असं इथे तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. एक्झाम्पल, लार्ज लँड ओनर्स हॅव मोर इन्फ्लुएन्स दॅन ॲग्रिकल्चरल लेबरर्स. बघा, एखाद्या ॲग्रिकल्चरल लेबरर ज्याच्याकडे जमीन नाहीये त्याने किती पण चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्या लोक ऐकणार आहे का? नाही. त्याला लोक महत्व देणार आहे का? नाही. जे मोठमोठे लँडलॉर्ड्स आहेत, लँड ओनर्स आहेत, त्यांच्याकडे जास्त इन्फ्लुएन्स असतो. ते जास्त लोकांचं ओपिनियन इन्फ्लुएन्स करू शकतात, अडॅप्टेशन साठी एनकरेज करू शकतात लोकांना, बरोबर. सो अशा पद्धतीने सोशल स्ट्रॅटिफिकेशनचा इफेक्ट होत असतो रुरल सोसायटीवर. हे आपल्याला इथे लिहायचंय अगदी शॉर्टमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे, वाय इज सोशल कंट्रोल नेसेसरी इन सोसायटी. सोशल कंट्रोल का बरं नेसेसरी आहे एखाद्या सोसायटीमध्ये? सोशल कंट्रोल मेंटेन्स द डिसिप्लिन अँड प्रिव्हेंट्स डेव्हियंट बिहेवियर इन सोसायटी. सोशल कंट्रोलच्या माध्यमातून काय होतं? आता बघा, सोशल कंट्रोलचे काही मीन्स असतात, इथे मला ते एक्सप्लेन नाही करायचे. ठीक आहे. जर हाच क्वेश्चन तुम्हाला 6 मार्कासाठी आलेला आहे, ठीक आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही कुठले मीन्स, पहिले तर सोशल कंट्रोल म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये सोशल कंट्रोलचे मीन्स कुठले असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिणार. पण इथे तुम्हाला फक्त एवढंच लिहायचंय की का बरं नेसेसरी आहे. तर मग तुम्हाला काही इनडिसिप्लिन बिहेवियर किंवा केऑस आहे, कॉरल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना जर अवॉइड करायचं आहे, डिसिप्लिन मेंटेन करून ठेवायचे आहे, रूल अँड ऑर्डर मेंटेन करून ठेवायचं आहे रुरल सोसायटीमध्ये, तर मग अशा वेळेस रुरल सोसायटीमध्ये सोशल कंट्रोलची गरज आहे. एवढंच लिहायचंय. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये आपण लिहिलं, विलेज पंचायत फाईन्स प्रिव्हेंट इलिगल ग्रेझिंग ऑन कॉमन लँड. विलेज पंचायतनी जर कॉमन ग्रेझिंग लँडवर जर इलिगल पद्धतीने ग्रेझिंग करत असणार लोक त्यांच्या लाईफ स्टॉक्सची, तर मग अशा वेळेस फाईन बसू शकतो त्या लोकांवर. ही एक पद्धत झाली सोशल कंट्रोलची, राईट. सो मग अशा पद्धतीने आपल्याला अगदी शॉर्ट मध्ये ह्या सगळ्या क्वेश्चन्सला टॅकल करायचं आहे. बघा, नेक्स्ट आहे, हाऊ डज लिडरशिप हेल्प ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन वर्क. इथे कसं आहे की एक्सटेन्शन वर्क मध्ये लिडरशिपचा काय रोल आहे, राईट. लीडर्स मोटिवेट फार्मर्स अँड ऍक्ट ॲज अ लिंक बिटवीन एक्सटेन्शन वर्कर्स अँड विलेजर्स. ठीक आहे. लीडर्सचं काय काम आहे की ते फार्मर्सला आणि आपल्या शेतकऱ्यांना आणि जे एक्सटेन्शन वर्कर्स आहेत यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणतात आणि जे आपल्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज आहेत ते सक्सेसफुल करण्यात मदत करतात. ठीक आहे. एक्झाम्पल आहे, अ प्रोग्रेसिव्ह फार्मर कन्व्हिन्सिंग अदर्स टू अडॉप्ट इम्प्रूव्ह सीड. ठीक आहे. जर बघा, प्रोग्रेसिव्ह फार्मर ह्याला जर आपण ऍज अ लीडर कन्सिडर केलं आणि त्याने जर सांगितलं शेतकऱ्यांना की हे इम्प्रूव्ड सीड चांगलं आहे, याच्याने तुमची प्रोडक्शन वाढू शकते, याच्याने तुमचं इकॉनॉमिक बेनिफिट होऊ शकते, मग तेव्हा ते लोक ऐकतील, कारण ह्या शेतकऱ्याला अगोदर फायदा झालेला आहे, याच्या गोष्टी लोक ऐकणार. तुमचं ऐकणार का? तुम्ही जर ऍज अ एक्सटेन्शन वर्कर गेलात डायरेक्ट, तर नाही, तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार ते लोक. ठीक आहे. सो हे काम आहे लीडरचं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत लेक्चर्समध्ये, म्हणून मी तुम्हाला इथे खूप शॉर्ट मध्ये सांगते. ठीक आहे. क्वेश्चन 6 आपण बघूया, हाऊ डू प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग हेल्प इन टीचिंग फार्मर्स. ठीक आहे. लर्निंगच्या प्रिन्सिपल्सचा आपण कसा वापर करू शकतो फार्मर्सला एखाद्या काही गोष्टी शिकवण्यासाठी? तर बघा, प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग गाईड एक्सटेन्शन वर्कर्स टू यूज प्रॅक्टिकल अँड पार्टिसिपेटरी मेथड्स. बघा, जेव्हा एक्सटेन्शन वर्कर्स म्हणून तुम्हाला जायचं आहे विलेजेसमध्ये, तर तेव्हा हे ज्या प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग आहे त्यांचा वापर करून आपण शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने प्रॅक्टिकल लर्निंग त्यांच्याकडून करून घेणार आहोत, आपण प्रॅक्टिस त्यांची कशी करून घेणार आहोत, त्यांना पार्टिसिपेट करायला एनकरेज कसं करणार, कसं पार्टिसिपेशन त्यांच्याकडून करून घेणार, या सगळ्या गोष्टी येतात लर्निंग प्रिन्सिपल्समध्ये. ठीक आहे. आणि मग ह्याच्यामुळे आपल्याला फार्मर्सला कुठलीही गोष्टी, कुठलेही मेथड्स टीच करायला हेल्प होते. एक्झाम्पल्स, फार्मर लर्न बेटर थ्रू फील्ड डेमॉन्स्ट्रेशन दॅन लेक्चर्स. जर आपण शेतकऱ्यांची एखाद्या ग्रामपंचायत किंवा काही कुठला मंदिराचा हॉल आहे तिथे बसवून तुम्ही त्यांना सांगताय तोंडी, तर मग अशा वेळेस फार्मर्सला छान लक्षात नाही राहणार त्या गोष्टी. रादर तुम्ही जर त्याच पद्धतीच्या गोष्टी शेतात डेमॉन्स्ट्रेशन घेतले त्यांच्या, किंवा कुठे एखाद्या शेतामध्ये कलेक्टिव्हली त्यांना सगळ्यांना बोलवून तिथे तुम्ही त्यांना करून दाखवलं, त्यांना पार्टिसिपेशन त्यांचं घडवून आणलं आणि त्यांना सुद्धा त्या गोष्टी करून बघायला सांगितल्या, तर त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी समजणार. ओके. सो हे आपण 6 सॅम्पल क्वेश्चन्स बघितले की अशा पद्धतीचे शॉर्ट क्वेश्चन्स तुम्हाला सेक्शन बी मध्ये बघायला मिळू शकतात, आणि यांना कसं टॅकल करायचं, 1 ते 2 ओळीमध्ये त्याचे मेन आन्सर्स लिहायचे, एखादं एक्झाम्पल्स लिहायचं, हे आपण बघितलं. ठीक आहे. आपण आता ऑलमोस्ट
2/3 पार्ट आपला कम्प्लीट झालाय. आता आपला लास्ट पार्ट बाकी आहे फक्त सेक्शन सी. त्याच्या अगोदर सगळ्यांनी आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आपल्या मित्रांसोबत या लेक्चरला. ठीक आहे. आता पार्ट सी. पार्ट सी मध्ये आपण बघितलं होतं सुरुवातीला की याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स असणार, 4 मार्काचे प्रत्येकी. ठीक आहे. मग आता त्या प्रत्येकी 4 मार्काचे जे एक एक क्वेश्चन आहे, तर मग त्या 4 मार्क त्याच्यामध्ये डिवाइड असणार. ठीक आहे. 4 क्वेश्चन्स असणार. मग त्या 4 क्वेश्चन्स डेफिनेशन्स विचारले जाऊ शकतात 4 वेगवेगळ्या, 4 फिल इन द ब्लँक्स असू शकतात किंवा 4 डू एज डायरेक्टेड असू शकतात, 4 मल्टिपल आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स असू शकतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असू शकतात, आन्सर इन 1 वर्ड असू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स असू शकतात. ठीक आहे. सो आपल्याला तयार राहायचंय. आता जसं की इथे मी पूर्ण सिलेबस मधून ज्या काही महत्वाच्या डेफिनेशन्स मला वाटल्या त्या मी इनलिस्ट करून इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला पाठ करायच्या आहेत आणि सिलेबस मधल्या ज्या ह्याच्या व्यतिरिक्तही काही डेफिनेशन्स असतील त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. सो दॅट जो सेक्शन सी मधला जो तुम्हाला क्वेश्चन आहे कंपल्सरी वाला, त्याच्यातले तुम्हाला 4ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्यातलाच एक नेक्स्ट पार्ट विचारला जाऊ शकतो, फिल इन द ब्लँक्स. तर मग ह्या काही फिल इन द ब्लँक्स ऍज अ सॅम्पल तुम्हाला मी सिलेबस मधून काढून दाखवलेले आहेत की ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात इन फायनल एक्झाम. ठीक आहे. सो ह्या अशा काही फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. आपण ह्या प्रत्येक डेफिनेशन्स डिटेलमध्ये बघणार नाही आहोत, फिल इन द ब्लँक्स बघणार नाही आहोत, कारण ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल्स आणि अगदी ग्रेट डेप्थमध्ये आपण लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. आणि आपला लेक्चर्स अगदी खूप जास्त महाग नाही आहे. ठीक आहे. फक्त 999 मध्ये फर्स्ट सेमिस्टरची सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला लेक्चर्स त्याच्यात मिळणार आहेत. ठीक आहे. सोबतच ज्या आपल्या पीपीटीज आहेत ज्याच्यातून आम्ही शिकवत आहोत त्याही सगळ्या तुमच्या ह्या लेक्चर्सच्या त्या पर्टिक्युलर लेक्चरच्या सोबतच तुम्हाला त्या पीपीटीज मिळून जाणार. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला पेपर पॅटर्न, क्वेश्चन्स, त्याला कसं टॅकल करायचं या सगळ्या गोष्टी इन डिटेल समजल्या असतील. आणि तुम्हाला जर आणखी याच्यातून काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर फील फ्री to ask in the comment section of the particular video and stay connected to the Kshiti Shala. Till then, bye bye.